तू पहले बता, तू जब बोल देगा हो गया उसके बाद अरे मराठी मग हिंदी. हाँ चल ताई, ओबीसी संदर्भातला जो निकाल आहे, ओबीसी आरक्षण संदर्भातला पुढची सुनावणी ही आता 19 तारखेला होणार आहे. मात्र ज्या ठिकाणी निवडणूक जाहीर झालेली नाही त्या ठिकाणचं ओबीसी आरक्षण पाणथी आयोगाच्या वैधतेवर अवलंबून आहे. मात्र आता ज्या ठिकाणी निवडणूक जाहीर झाली आहे त्या ठिकाणी प्रक्रिया थांबणार नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे. कसं पाहताय या सुनावणीकडे आणि आगामी सुनावणीकडनं काय अपेक्षा आहे? आजच सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होती. अत्यंत अपेक्षेने समस्त महाराष्ट्रातील ओबीसी या सुनावणीकडे लक्ष ठेवून होता. सुनावणीची तारीख पुढे ढकलली गेलेली आहे आणि या सुनावणी दरम्यान जे आत्ता मीडियाच्या माध्यमातून मला माहिती मिळाली, कारण कुठली ऑर्डर किंवा कुठले कागद माझ्या हातात नाही, तर ज्या निवडणुका जाहीर झाल्या त्या निवडणुका घेणं क्रमप्राप्त आहे असं कोर्टाने म्हटलेलं आहे. तर या अशा प्रसंगामध्ये माझी अपेक्षा केवळ आणि केवळ सरकारकडनं आहे. ओबीसीच्या प्रश्नावर लढणारा एक कार्यकर्ता म्हणून मी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांना विनंती करणार आहे की या निवडणुकांच्या बाबतीमध्ये आपण निवडणूक आयोगाशी चर्चा करून या निवडणुकांना तात्काळ स्थगिती द्यावी. या स्थगितीचं मुख्य कारण नक्कीच ओबीसी आरक्षणाचा नसणं हे असायला पाहिजे. याचं कारण असं आहे की आता जवळपास 91-92 ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका झाल्यानंतर उरलेल्या निवडणुकांना ओबीसी आरक्षण देणं म्हणजे पुन्हा समान न्याय नाही. त्यामुळे ओबीसी आरक्षण मिळणार आहे हा आत्मविश्वास लोकांच्या मनामध्ये आहे. हा आत्मविश्वास सरकार आत्ताचं जे आलेलं आहे नवीन सरकार ते लोकांना देत आहे. तर तो आत्मविश्वास तेव्हाच फलित ठरेल तेव्हा ओबीसी आरक्षण सर्वांना मिळेल. या निवडणुकांना सुद्धा ओबीसी आरक्षण मिळणं हा त्यांचा हक्क आहे. ओबीसीच्या राजकीय आरक्षणातूनच या निवडणुका झाल्या पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की निवडणूक आयोगाशी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी चर्चा केली पाहिजे आणि त्यांनी या निवडणुकांना तात्काळ स्थगिती दिली पाहिजे आणि या निवडणुका ओबीसी आरक्षणासहितच घेतल्या पाहिजे. ही मागणी आमची मागच्याही वेळी होती, आताही आहे. या मागणीमध्ये काही बदल होणार नाही. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका नाही झाल्या पाहिजे ही आमची आग्रहाची भूमिका आहे. मी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनाही बोलले, मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनाही बोलण्याचा प्रयत्न करत आहे की या निवडणुकांना स्थगित करण्यासाठी निवडणूक आयोगाशी त्यांनी चर्चा करावी. 96 नगर परिषदा जवळपास आहे राज्यात. या पूर्वीचा अनुभव पाहिला तर अनेकदा म्हणजे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका पार देखील पडल्या, पण त्यावेळी पक्षांनी एक पवित्रा घेतला होता. खास करून आता काल राष्ट्रवादीने असा पवित्रा घेतला की आम्ही 27% जागा या ओबीसीला आरक्षित करू, पण निवडणुका होऊ पण द्याव्यात असा कुठतरी त्यांचा देखील प्रयत्न दिसतोय. येत्या काळात देखील असाच जर काही प्रयत्न झाला तुम्ही यासाठी समाधानी असाल? कारण ऐन वेळी जर निवडणूक रद्द करायची वेळ आली किंवा पुढे ढकलण्याची वेळ कायदेशीर अडचण होऊ शकते. या बाबतीत नेमकी काय भूमिका असणार? मला वाटत नाही की या बाबतीमध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज केलं गेलं पाहिजे. या निवडणुकांना स्थगित करण्यासाठी अनेक गंभीर कारण आहेत. अतिवृष्टी झाली, अनेक लोकांचा बळी जातोय, रस्त्यावरनं पाणी जातंय, मुलांना शाळेत जाता येत नाहीये, महापूर येतोय, पूर येतोय, हे अनेक गंभीर कारणं आहेत. पण ओबीसी आरक्षण सुद्धा तेवढंच गंभीर कारण आहे. हे सगळे कारणं समोर ठेवून या निवडणुका थांबवून या निवडणुका ओबीसी आरक्षणासहित घ्यायला पाहिजे. मागच्या सरकारने वेळोवेळी विश्वास दिला, पण आत्ताचं सरकार आल्यामुळे आमचा विश्वास दुणावलाय की हे सरकार ओबीसींच्या हिताचं सरकार आहे. ओबीसी आरक्षण देण्याची त्यांची मानसिकता आहे. ओबीसी आरक्षणाचा विषय त्यांनी पूर्वी हाताळलेला आहे. ते लवकरात लवकर ओबीसी आरक्षणाचे निर्णय घेतील आणि ओबीसी आरक्षण देतील. तोपर्यंत निवडणुका होऊ नये. तरी मात्र ज्या तारखा आलेल्या तारखांच्या वेळेस आरक्षण मिळवणं कठीण दिसून येतं, कारण की इम्पिरियल डेटा असेल हा सादर केला नाही, त्याच्यामुळे ह्या सगळ्या तारखा लागल्या. आता 19 दिले, मात्र निवडणुकीचे अर्ज उद्यापर्यंत भरायचे, त्यामुळे काही अर्ज देखील दाखल झाले, त्यामुळे अशी प्रक्रिया थांबवता येत नाही असं कोर्ट म्हणतं. डायरेक्टली कोर्टाचं म्हणणं उचित आहे, कारण कोर्ट हे सुप्रीम आहे, कोर्ट हे सर्वाच्या वर आहे. पण ह्याच्यामध्ये मार्ग काढणं हे सरकारचं कर्तव्य आहे. आणि 18 तारखेला निवडणुकांचे फॉर्म भरण्याच्या तारीख आलेली 18 जुलै. अशा कारणामुळे, गंभीर कारणामुळे, विविध कारणांमुळे या निवडणुका थांबाव्या याच्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे असं माझं मत आहे. कोर्टात आज सरकारच्या वतीने वकिलांनी जी बाजू मांडली होती त्याच्यामध्ये त्यांनी प्रयत्नही केला की अतिवृष्टी असेल किंवा इतर कोरोना साथीसारखी गंभीर आजार असतील त्या कारणांमुळे या निवडणुका पुढे ढकलल्या जाव्यात. मात्र त्याला सुद्धा फारसे यश येताना दिसत नाहीये. एकदा नोटिफिकेशन निघालं मग निवडणुका कशा थांबवायचा असा थेट सवाल कोर्टाचा आहे. हा सर्वस्वी निवडणूक आयोगाशी चर्चेचा विषय आहे. आजचा विषय कोर्टामध्ये जो होता तो ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला असल्यामुळे कोर्ट त्याच्यामध्ये डिव्हिएट नक्कीच होणार नाही. हा विषय संपूर्णपणे निवडणूक आयोगाशी चर्चा करण्याचा आहे. निवडणूक आयोगाशी सरकारने चर्चा करावी.
मला वाटतं बऱ्याच जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्यांनी आणि विविध म्हणजे संस्थांनी, ज्या लोकल संस्था निवडणुकीमध्ये इन्व्हॉल्व असतात, त्यांनी सांगितलेलं आहे की अशा परिस्थितीमध्ये निवडणुका घेणं शक्य होणार नाही. त्या सगळ्यांचा गांभीर्याने विचार केला जावा असं मला वाटतं. एक प्रश्न, खरं तर सत्तेत नसताना, विरोधात असताना भूमिका मांडणं आणि सत्तेत आल्यानंतर भूमिका मांडणं हे खूप वेगळं पडतं. कालपर्यंत जे सत्तेत होते ते मात्र ओबीसीच्या म्हणजे निर्णय घेऊ शकले असते, मात्र आता ते म्हणतायत की ओबीसीच्या आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नका. मग त्या सगळे राष्ट्रवादीचे नेते असतील, काँग्रेसचे नेते असतील, आज तुमची जबाबदारी वेगळी आहे, कारण आज तुम्ही सत्तेत आहात. काय नेमकं याचा पाठपुरावा करणार आहे? जर समजा अशाच पद्धती निवडणुका झाल्या तर नेमकी काय भूमिका असेल? की आता देखील संघर्षाची भूमिका आहे? सत्तेत असताना आणि सत्तेत नसताना भूमिका बदलणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला मान्य नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीने फार मोठे नेते पाहिलेले ज्यांनी प्रत्येक संघर्षात आपली भूमिका कायम ठेवलेली आहे. त्यामुळे सत्तेत आल्यामुळे भूमिका बदलेल असं नाही. ओबीसीला न्याय देण्याची भूमिका ही सत्तेत पूर्वी असतानाही होती, सत्ता गेल्यावरही होती आणि आता सत्ता आली आहे तरी आहे. त्यामुळे आमचं जे पूर्ण आमचा केंद्रबिंदू पाहिजे या चर्चेचा तो ओबीसीचं हित, ओबीसीचं राजकीय ताकद, ओबीसीचं राजकीय भविष्य हे पाहिजे. आणि मला वाटतं यामुळे सर्वांनी एकमत करून या निवडणुका पुढे ढकलल्या पाहिजे. मात्र महाविकास आघाडी सरकारने ओबीसीच्या राजकीय आरक्षणावरून आतापर्यंत भाजपवर टीका केली होती. आता महाविकास आघाडी सरकार नाहीये, आता नवीन सरकार आलेलं आहे. त्याच्यामुळे या नव्या सरकारकडनं अर्थातच टीका ज्यांनी आधी केली त्यांच्याकडनं अपेक्षा उंचावलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही अपेक्षा करताय की निवडणुकींना स्थगिती द्यावी, मात्र त्यात यश आलं नाही तर पुढे काय असा प्रश्न निर्माण होतो. महाविकास आघाडी सरकारने वेळेवर पावलं न उचलण्यामुळे ही वेळ आली आहे ओबीसीच्या आरक्षणावर, हे त्रिकालबाधित सत्य आहे. यामध्ये काय करावं हा विषय वेगळा, की जर ओबीसी आरक्षण नाही मिळालं तर प्रत्येक पक्ष म्हणतोय आम्ही 27% जागा ओबीसींना देऊ. मग हा झाला पक्षाच्या घटनांमधला निर्णय, पण राज्यघटना ही त्याच्या पलीकडे आहे ना. जी घटनेने दिलेला अधिकार किंवा सरकारनी निर्णयांनी आणि कायद्यांनी दिलेला अधिकार हा जास्त महत्वाचा आहे. त्यामुळे पक्ष तर हे म्हणतीलच की आम्ही 27% या जागांवर ओबीसीना लढवू, पण मला असं वाटतं त्यांनी ओबीसीचं राजकीय भविष्य सुरक्षित होणार नाही. आम्हाला आरक्षण हवं आहे, राजकीय संरक्षण हवं आहे, राजकीय आरक्षण हवं आहे. आणि आता अपेक्षा दुणवल्या आहेत. सरकार याच्यामध्ये नक्कीच मला वाटतं हस्तक्षेप करेल आणि सकारात्मक निर्णय येईल अशी माझी अपेक्षा आहे. ताई, ओबीसी आरक्षण को लेकर के जिस तरीके से मराठीमध्ये एक शेवटचा प्रश्न. ताई, निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने कोर्टाने सांगितलं होतं की निवडणूक घ्या, तर पावसाचा अंदाज घेऊन निवडणूक जाहीर करा, निवडणूक आयोगाने देखील घाई केली असं वाटतंय का? कारण की गेल्या 2 वर्षातला पाऊस बघता, अतिवृष्टी बघता, हा निवडणूक आयोगाने घेतलेला. मला असं वाटतं कारण निवडणुका ऑलरेडी प्रलंबित आहेत, ऑलरेडी बऱ्याच ठिकाणी प्रशासक नेमले गेले आहेत. त्यामुळे अचानक हा निर्णय घ्यायचं कारण, जेव्हा की आता पूरग्रस्तांचा दौरा चालू आहे, आपण रोज टीव्हीवर बघतोय, वर्तमानपत्रात बघतोय, अतिवृष्टी झाली, काही ठिकाणी नुकसान झालंय पिकांचं, पंचनामे चालू आहेत, सगळी यंत्रणा त्याच्यामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे मला वाटतं या गोष्टीमध्ये एवढी घाई करण्याची आवश्यकता नव्हती असं मला वाटतं. पण शेवटी निवडणूक आयोग हे सर्वस्वी एक एंटिटी आहे. त्यांचा निर्णयला रिस्पेक्ट ठेवून सरकारने हस्तक्षेप करून निवडणूक आयोगाशी चर्चा करून याच्याबद्दल निर्णय घेतला पाहिजे आणि ते घेणं शक्य असं मला वाटतं. ताई, जिस तरीके से ओबीसी आरक्षण के राजनीतिक आरक्षण को लेकर आज सुप्रीम कोर्ट का फैसला आया है कि जिसका नोटिफिकेशन जारी हो चुका है उसको रोका नहीं जा सकता है, आप इसे कैसे देखते हैं और राज्य सरकार से क्या अनुरोध करते हैं? मेरा आज ये कहना है, सुप्रीम कोर्ट में जो आज निर्णय होने वाला था ओबीसी आरक्षण के बारे में, उस निर्णय को देखने के लिए पूरे महाराष्ट्र में लोग बड़ी अपेक्षा से उस निर्णय के ओर देख रहे थे. ये निर्णय जो आया है 19 जुलाई तारीख मिली है और 19 जुलाई तारीख मिलने के पहले जो हमारे मैंने तो खुद पढ़ा नहीं ऑर्डर, जो ध्यान में आया है उसमें ये है कि ओबीसी आरक्षण के बिना जो चुनाव डिक्लेयर हुए होने चाहिए और अगले चुनाव में ओबीसी आरक्षण के बारे में जो भी है वो कदम उठाए जाएंगे. मुझे लगता है ये ओबीसी पर सख्त अन्याय है. सुप्रीम कोर्ट का निर्णय अपने कक्षा में एकदम सही है, पर जो चुनाव आयोग है उनसे बात करके, हमारे मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री हमारी सरकार ने उनसे बात करके उसमें हस्तक्षेप करके ये चुनाव प्रोलॉन्ग करनी चाहिए, ये चुनाव पोस्टपोन करने चाहिए, ऐसा मेरा मत है. आप भी क्या बात करेंगी मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री? मैंने उप मुख्यमंत्री जी से इस बारे में बात की है और मैं मुख्यमंत्री जी से भी बात करूंगी. ओबीसी पर ये घोर अन्याय है. 91, 92, 91, 92 जगह पर चुनाव होने जाने हैं. उसके बाद क्या आरक्षण बचा है? हर पार्टी कहेगी हम चुनाव में आरक्षण देंगे.
पर वो कायदे से नहीं मिल रहा है ना, जो कायदे से मिलने वाला है, जो घटना से मिलना है, जो हक से मिलने वाला है, ये बहुत ज़रूरी है। और मुझे लगता है कि ओबीसी आरक्षण के बिना ये चुनाव नहीं होगा। महाराष्ट्र में जिस तरीके से कौन जिम्मेदारी इसके लिए था? मुझे लगता है नौबत ये क्यों आई है, पूरी दुनिया जानती है, जनता जानती है, देख रही है कि पिछले 2-2.5 साल से सरकार ने कोई कदम न उठाने की वजह से आज ओबीसी आरक्षण की ये अवस्था हुई है। ये कदम पहले उठाए जाते, सही समय पर सही निर्णय लिए जाते, सही काम किया जाता, तो आज ये परिस्थिति नहीं होती। कल आपके लोग मतलब चंद्रकांत दादा और बावनकुळे साहब चुनाव आयोग में गए थे, आपको उम्मीद है कि सरकार स्थगिति दिला पाएगी चुनाव? मुझे लगता है अब इसमें उप मुख्यमंत्री इनका हस्तक्षेप भी जरूरी है, क्योंकि आज देख रहे हैं बहुत बड़े संकट सरकार के सामने है। पूरी यंत्रणा बहुत अलग कामों में व्यस्त है, पंचनामे चल रहे हैं सब जगह, बहुत बड़ी बारिश हुई है, कहीं बाढ़ आई है, लोग बच्चे स्कूल में से घर नहीं जा पा रहे, घर से स्कूल नहीं जा पा रहे, लोग गांव से बाहर नहीं आ पा रहे। ये जो देख रहे हैं हम परिस्थिति, ये परिस्थिति भी बहुत गंभीर है। ऐसे वक्त पर चुनाव का प्रेशर यंत्रणाओं पर जरूरी नहीं है, इसलिए चुनाव आगे करके ओबीसी आरक्षण के साथ ही करने चाहिए। चाहिए। एक सवाल और है कि जैसे चुनाव काफी दिन से लंबित थे, लेकिन बारिश के समय में नोटिफिकेशन जारी करना, ये आपको लगता है कि चुनाव आयोग ने थोड़ी जल्दबाजी? मुझे ऐसा लगता है क्योंकि चुनाव बहुत दिन से प्रलंबित थे, बहुत दिन से बहुत जगहों पर प्रशासक उनको अपॉइंट हुए हैं, और इसलिए अचानक से ऐसे चुनाव डिक्लेयर होने से बहुत बड़ा संभ्रम पैदा हुआ है। लोग भी बहुत परेशान हैं, अपने अपने परेशानियों में घिरे हुए, कहीं पानी नहीं बरसा है, कहीं पानी बहुत ज़्यादा बरसा है, लोगों का अनाज हाथ से चला गया है, किसानों के सामने इतने बड़े प्रश्न हैं, बाढ़ आई है, गांव में बहुत सारे प्रश्न, गांव शहरों में पानी घुस गया है, ये सब प्रश्न बहुत सारे यंत्रणाओं के सामने हैं। इसलिए मुझे लगता है कि चुनाव आयोग ने अभी निर्णय लिया, वो उनके कक्षा में लिया है, पर इसमें सरकार को हस्तक्षेप करना चाहिए और सबके हित को सामने रख के ओबीसी आरक्षण के साथ ही ये चुनाव होने चाहिए। फक्त एक राजकीय प्रश्न वेगळा. उद्धव ठाकरे यांनी आज खासदारांचा पाठिंबा जो आहे तो राष्ट्रपती पदासाठी दिलेला आहे. तुम्हाला वाटतंय का, कारण तुमचे अनेक वर्ष, तुम्हाला वाटतंय का की हे परत एक वेगळी सुरुवात ठरू शकते, परत एकदा भाजप सोबत हात मिळवणी किंवा परत एकदा एक दरवाजा उघडला असं ठरू शकतं पुढच्या काळात? जुन्या मैत्रीचे संकेत असं झालं तर सर्वात जास्त आनंद मला होईल नक्की. पण आज सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांनी राष्ट्रपतीच्या आमच्या उमेदवार मुर्मू यांना पाठिंबा देण्याच्या संदर्भातली जी बातमी आहे त्याच्याबद्दल जर तसा निर्णय घेतला तर त्यांचं नक्कीच स्वागत. मंदिरामध्ये देखील भाविक आहेत, म्हणजे जे नागरिक आहेत ते तुम्हाला मंत्रिमंडळात स्थान मिळावं, आमदारकी मिळावी, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात अनेक ठिकाणी नाव यावं यासाठी पूजा आणि सगळ्यांची इच्छा आहे. काय याबद्दल काय तुमचा प्रश्न? हमारा प्रश्न ऐसा है कि जिस तरीके से मुर्मू को लेकर के शिवसेना के सांसदों ने कहा है कि मुर्मू को सपोर्ट किया जाना चाहिए और उद्धव ठाकरे उस पर सकारात्मक है, इसको कैसे देखते हैं? जो निर्णय हर पार्टी करती है, अपने पार्टी के बारे में निर्णय किसको सपोर्ट करना है किसको नहीं सपोर्ट करना है उनका अंतर्गत विषय है। पर मुझे लगता है जो कैंडिडेट हमने दिया है, मुर्मू जी जो राष्ट्रपति के कैंडिडेट है हमारे, वो एक अत्यंत आदर्श कैंडिडेट राष्ट्रपति के दिए गए हैं, तो इसलिए उनको सपोर्ट करना और उनको सपोर्ट मांगना ही हमारा बनता है। अगर शिवसेना ऐसा निर्णय लेती है, अगर उद्धव जी ठाकरे ऐसा निर्णय लेते हैं तो जरूर ये इस बात का स्वागत करना क्या चाहिए। पुराना अलायंस फिर से क्या पुराना अलायंस फिर से करीब आ रहा है, और जिस तरीके से एनडीए के उम्मीदवार को सपोर्ट करना या सांसदों का बीजेपी के समर्थन में पत्र लिखना, आपको लगता है कि खुशी होगी अगर फिर से शिवसेना बीजेपी से? देखिए, मुर्मू जी को सपोर्ट करेंगे और ऐसा निर्णय लेंगे उद्धव जी, इस बारे में खुशी होगी, ये तो मैंने अभी कहा। पर ये आगे की बातें करना बहुत प्रीमेच्योर होगा। कौन सी पार्टी किसके साथ अलायंस करेगी, चुनाव में क्या होगा, आजकल के देखते हुए मुझे लगता है इसके बारे में इतना जल्दी भाष्य करना जरूरी नहीं है, आवश्यक नहीं है। दुश्मनी ना रहे, यही मुझे अच्छा लगता है कि हम 2019 में कांग्रेस एनसीपी के खिलाफ चुनाव लड़े थे और मोदी जी, उद्धव जी, सबका चेहरा साथ में हम इस्तेमाल करके हमने वोट मांगे थे। तो हमारा नेचुरल लाइन जो है उनके साथ ही पैचअप कर लिया जाए, ऐसा उनका एक सुझाव भी है।
देखिए, ये उनके सांसदों का उनके नेता को कहना है, इस पर उनके नेता खुद विचार करेंगे और उस पर निर्णय लेंगे। इसमें मैं तो निर्णय नहीं ले सकती। पर मैंने जैसे कहा कि आज देश के हित में एक विचारों की पार्टियां एक छत के अंदर हो, एक साथ जुड़ी हुई हो, तो वो एक ताकत बढ़ती है, क्योंकि ऐसे विचारों से जनता की ताकत बढ़ती है। एक ऐसे सारे विचार सरना के लोग एक साथ आएंगे तो ज़रूर एक ताकतवर सरकार बनती है। जनता को न्याय देने की भूमिका में वो बहुत अच्छा कदम रहेगा, ऐसा मुझे लगता है। थँक्यू. काय आता राज्य निवडणूक आयोगात कोण गेलं? पहले का विजुअल चल रहा है। थांबा एक मिनिट. काय आजचा विषय खूप मर्यादित असल्यामुळे नाही, म्हणजे तेच बोलते की